गुलामगिरी या पुस्तकामध्ये धोंडीबा ज्योतिबा फुलेंना प्रश्न करतात की वामन जेव्हा बळीराजाच्या सरहद्दीवर आला होता तेव्हा त्याने काय केले होते. तेव्हा ज्योतिबा फुले सांगतात, वामन जेव्हा तो त्याच्या सर्व फौजेसहित बळीराजाच्या राज्यामध्ये शिरला होता तेव्हा त्या वामनाने लोकांना त्रास देणे, पीडा देणे सुरू केले होते. बळीराजाच्या रयतेला तो वामन खूप त्रास देत होता. बळीराजाच्या मुख्य राजधानीजवळ येऊन तो भिडला होता. त्यामुळे बळीने आपले सर्वत्र ठिकठिकाणच्या फौजा हजर होण्यापूर्वीच स्वतःची खाजगी फौज बरोबर घेऊन त्या वामनाबरोबर लढण्याची सुरुवात केली. बळीराजा दररोजच वामनाशी लढून संध्याकाळी आराम घेण्यासाठी आपल्या महालात जात असे. रोजच लढाईमध्ये एकमेकांशी लढताना कितीतरी सैन्य मरण पावले होते. तेव्हा बळीराजा त्या वामनाबरोबर लढण्यामध्ये खूप गुंतलेला होता. तो आरामासाठी आपल्या महालामध्ये सुद्धा गेला नव्हता. तिकडे बळीराजाच्या विंध्यवती राणीने आपल्या सेवकांकडून एक खड्डा खणायला लावले आणि त्या खड्ड्यामध्ये जळणारे लाकडं टाकायला सांगितले आणि ती बळीराजाची विंध्यवती राणी 8 रात्री आणि 8 दिवस अन्न पाणी न घेता पुढे एक पाण्याचा घट ठेवून आपल्या पतीच्या विजयाची प्रार्थना करीत होती. ती म्हणत होती की आपल्या पतीस जय मिळून वामनाची पीडा दूर व्हावी. तेवढ्यातच अश्विन शुद्ध अष्टमीस रात्री बळीराजा रणांगणात पडल्याची बातमी विंध्यवती राणीला मिळाली. तेव्हा तिने खड्ड्यातील लाकडास आग लावून त्या आगीमध्ये उडी घालून ती मरण पावली. बळीराजा रणांगणी पडल्यावर बळीराजाची सेना पडून गेली. वामन इतका मदमस्त झाला होता. त्याने बळीराजाच्या राजधानीमध्ये कोणीच पुरुष नाही अशी संधी पाहून आपल्याबरोबर फौज घेऊन अश्विन शुद्ध दशमीस प्रातःकाळी त्या शहरात शिरला आणि त्याने बळीराजाच्या राजधानीतील सोने लुटून नेले. त्या दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी अश्विन महिन्यात विजयादशमीस स्त्रिया कणकीचा किंवा तांदळाचा बळी दाराच्या उंबरठ्यावर ठेवतात. नंतर त्याच्या छातीवर डावा पाय ठेवून ते आपट्याच्या काडीने त्याचे पोट फाडतात आणि नंतर त्याला ओलांडून घरात शिरतात.